वेलकम स्टुडंट. तर या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र बोर्डचे जे मार्च 2020चा मॅथ्स 1चा क्वेश्चन पेपर आहे तर त्याचं सोल्युशन या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ओके, मार्च 2020 मध्ये जो आपला बोर्डचा पेपर झाला होता तर त्या पेपरमध्ये जे क्वेश्चन आले होते ते सर्व क्वेश्चनचे सोल्युशन आपण 1 बाय 1 व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर फर्स्ट क्वेश्चन नंबर ए आहे. फॉर एव्हरी सब क्वेश्चन 4 अल्टरनेटिव्ह आन्सर्स आर गिवन. चूज द करेक्ट आन्सर विथ द राईट अल्फाबेट ऑन. ओके, तर करेक्ट आन्सर त्याचं चूज करायचं आहे. इन फॉर्मॅट ऑफ जीएसटी देर आर डॉट डॉट अल्फा न्यूमरल्स. तर जीएसटी जो आहे, जीएसटी नंबर आहे जो, तर त्याच्यामध्ये टोटल किती अल्फाबेटिकल आणि न्यूमरिकल्स असतात. तर लक्षात ठेवा त्याच्यामध्ये एकूण देर आर 15 अल्फा न्यूमरल्स. तर एक्झाम मध्ये आन्सर कसं लिहायचं तुम्ही? ऑप्शन ए 15. ओके, आता सेकंड अल्टरनेटिव्ह आहे त्यातला. फॉर फ्रॉम द फॉलोइंग इक्वेशन विच वन इज द क्वाड्रॅटिक इक्वेशन. तर यातलं क्वाड्रॅटिक इक्वेशन कुठलं आहे? आता पहिल्यामध्ये बघा, डिनॉमिनेटरमध्ये एक्स आहे, तर दोन्ही साईडला जर समजा एक्सने मल्टिप्लाय केलं इकडं आणि इथंही, तर इथं एक्स स्क्वेअर इंटू एक्स काय होणार? एक्स क्यूब येणार, म्हणजे एक्स रेस टू किती येणार? 3. त्यामुळे हे क्वाड्रॅटिक इक्वेशन नाही आहे. तसं इथं इंडेक्स फक्त 1 1 आहे, त्यामुळे हे पण क्वाड्रॅटिक इक्वेशन नाही आहे. हा डिवाइडचा इकडे येऊन जर मल्टिप्लाय झाला तर एक्स स्क्वेअर इंटू एक्स किती येणार? एक्स रेस टू 3 येणार, त्यामुळे हे सुद्धा क्वाड्रॅटिक इक्वेशन नाही आहे. पण हे जर बघितलं तर आपण एक्स मल्टिप्लाय एक्स, एक्स स्क्वेअर, एक्स मल्टिप्लाय 5, 5x इक्वल टू 4. तर याचा हायेस्ट इंडेक्स किती आहे? 2 आहे. त्यामुळे कुठला ऑप्शन करेक्ट येणार? ऑप्शन बी. तुम्ही आन्सरमध्ये असं लिहायचं, ऑप्शन बी एक्स एक्स प्लस 5 हे तुमचं काय असणार आहे? करेक्ट आन्सर. आता त्याच्यानंतर थर्ड क्वेश्चन मध्ये फॉर सायमल्टेनियस इक्वेशन dx, dy आणि d दिलाय. तर क्रेमर्स मेथडनुसार एक्स फाइंड आउट करायचं. तर एक्स फाइंड आउट करायचा फॉर्म्युला काय आहे? dx अपॉन डी. तर dx किती दिलाय? 49 आणि डी किती आहे? 7. तर 7 7 जा 49, म्हणजे कुठला ऑप्शन करेक्ट असणार आहे? ऑप्शन ए 7. 7 7 जा 49, ए हा करेक्ट आहे. त्याच्यानंतर त्यातला पुढचा क्वेश्चन हा फोर्थ वन. If number of a is equal to 2, t of a is equal to 1 upon 5, then find number of s. तर नंबर ऑफ s किती येईल तो फाइंड आउट करायचा. प्रोबॅबिलिटी ऑफ a चा फॉर्म्युला काय आहे? नंबर ऑफ a अपॉन नंबर ऑफ s. मग आता नंबर ऑफ प्रोबॅबिलिटी ऑफ a किती येणार? 1 अपॉन 5. नंबर ऑफ a किती आहे? 2 आहे, आणि नंबर ऑफ s आपल्याला फाइंड आउट करायचं. इथं क्वेश्चन मध्ये बघा, नंबर ऑफ s इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. तर हे जर सॉल्व्ह करायचं असेल तर क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, म्हणजे 1 इंटू नंबर ऑफ s इज इक्वल टू 2 इंटू 5. तर 1 इंटू नंबर ऑफ s म्हणजे ॲज इट इज नंबर ऑफ s. 2 5 चा किती येणार? 10. म्हणजे करेक्ट आन्सर कुठला असणार आहे? ऑप्शन सी 10 हे त्याचा करेक्ट आन्सर असणार आहे. ओके, त्याच्यानंतर आता पुढचा बघूया क्वेश्चन. आता क्वेश्चन नंबर 1b हा जो आहे, क्वेश्चन नंबर 1b मध्ये सॉल्व्ह द फॉलोइंग सब क्वेश्चन्स. तर हे 4च्या 4 सब क्वेश्चन जे आहेत ते तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत. त्याच्यामध्ये बघा, फाइंड द सेकंड अँड थर्ड टर्म ऑफ एपी हुज फर्स्ट टर्म इज -2 अँड कॉमन डिफरन्स इज ऑल्सो -2. म्हणजे थोडक्यात या क्वेश्चन मध्ये फर्स्ट टर्म किती दिलेली आहे? -2, आणि डी पण किती असणार आहे? -2. आता यात सेकंड आणि कुठली पाहिजे? थर्ड टर्म. तर सेकंड टर्म आपण कसं दाखवतो? T2. तर T2 कसा फाइंड आउट करायचा? ए मध्ये डी ऍड करायचा, म्हणजे -2 प्लस ए ची व्हॅल्यू -2, डी ची व्हॅल्यू पण किती आहे? -2. आता दोघांचे साईन मायनसच आहे, साईन सेम असल्यावर काय करणार? ऍडिशन. 2 + 2 किती येणार? 4. आणि दोघांचे साईन कुठले आहेत? मायनस, म्हणजे T2 किती आला? T2 इज इक्वल टू -4. हे त्याचं करेक्ट आन्सर आला. ओके, T2 आला. आता T3 पण पाहिजे आपल्याला. T3 कसा काढायचा? T2 + D, म्हणजे आधीचा जो T2 आलाय त्याच्यामध्ये D ऍड करायचा. D किती आहे? -2. परत साइन सेम असल्यावर ऍडिशन, मायनस मायनस होणार प्लस, म्हणजे किती येणार? -6. ओके, T3 इज इक्वल टू -6. म्हणजे सेकंड टर्म इज -4 अँड थर्ड टर्म इज -6. असं परत एकदा सेंटेन्स तिथे घ्या. आता त्यातला सेकंड क्वेश्चन. पवन मेडिकल सप्लाइज अ मेडिसिन. ऑन सम मेडिसिन द रेट ऑफ जीएसटी इज 12%. फाइंड द रेट ऑफ CGST अँड SGST. तर याच्या आन्सर मध्ये बघा, रेट ऑफ CGST त्याच्या इतकाच कोण असतो? रेट ऑफ SGST. हे दोघं सेमच असतात, आणि ते जीएसटीच्या किती असतात? जीएसटीच्या हाफ. तर जीएसटी किती दिलाय? तर जीएसटी दिलेला आहे 12%. आता 12%च्या हाफ केला तर 12च्या हाफ किती येणार आहे? 6%. म्हणजे रेट ऑफ CGST सुद्धा 6% असणार, आणि रेट ऑफ SGST सुद्धा
6% असणार ना. 12च्या हाफ करायचं. आता नेक्स्ट क्वेश्चन, हा जो थर्ड वन आहे तो बघूया आता. तर थर्ड क्वेश्चन मध्ये फाइंड द व्हॅल्यूज ऑफ ए अँड बी फ्रॉम द क्वाड्रॅटिक इक्वेशन. हे जे क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलं त्याच्यावरून ए आणि बी च्या व्हॅल्यू फाइंड आउट करायचं. तर ए ची व्हॅल्यू याच्यामध्ये बघा, एक्स स्क्वेअरला लागून जो नंबर आहे त्याला ए म्हणायचं, आणि एक्स ला लागून जो नंबर आहे विथ साइन, जे काही साइन असेल ते -5, म्हणजे ए ची व्हॅल्यू 2 आणि बी ची व्हॅल्यू -5. त्याच्या पुढचा क्वेश्चन आहे, हे दोन दिलेले आहेत आपल्याला, 15x + 17y आणि 17x + 15y इज इक्वल टू 11. देन फाइंड आउट x + y. तर काय करायचं, या इक्वेशनला आधी आन्सर मध्ये नंबर 1 आणि 2 द्यायचे, म्हणजे याला नंबर 1 द्या, याला नंबर 2 द्या, आणि आन्सर मध्ये पहिला स्टेप काय करायचं, ऍडिंग. आधी इक्वेशनला नंबर द्या आणि मग ऍडिंग इक्वेशन 1 अँड 2. तर इक्वेशन 1 आणि 2 ची काय करायची, ऍडिशन, म्हणजे 15x + 17y इज इक्वल टू 21. 17x + 15y इज इक्वल टू 11. या दोन्हींची ऍडिशन करा. 17 + 15 किती येणार आहे, 32x + 17 + 15y म्हणजे 32y. 21 + 11 म्हणजे किती येणार, 32. आता प्रत्येकाला नेक्स्ट स्टेप मध्ये समजा आपण 32 न डिवाइड केला, प्रत्येक टर्मला अपॉन 32. इथे लिहा डिवाइड बोथ साइड बाय 32. तर 32 ला 32 कॅन्सल होईल, म्हणजे फक्त कोण राहील, एक्स. 32 कॅन्सल, फक्त कोण राहणार, वाय. 32 × 1 = 32, म्हणजे x + y ची व्हॅल्यू किती आलेली आहे, 1.